चैतन्य खरं चैतन्य एक असा खेळाडू आहे, अपरकट आलाय, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. यासाठी चैतन्याची ओळख आहे मित्रांनो. 2 वर्षा अगोदर जर आपण गेलो तर हा रबर बॉल मध्ये नव्हता, हा टेनिस बॉल मध्ये नव्हता, हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघामध्ये होता. आणि त्याचा फॉर्मॅट पाहिला तर लेदर बॉल क्रिकेट, ज्यानं उरणची रायगडची मान उंच केली, पण त्याला सिद्ध करण्याची कुठली ओळख त्यानं सोडलेली नाहीये. इथे मात्र पुढचा बॉल, ओ हो हो हो, क्या बात है, क्लासिकल फटका पाहायला मिळालाय, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. हीच तर ओळख आहे चैतन्याची. इथे फार मोठ्या संघासोबत खेळताना चैतन्य अगदी समोरच्या संघाला थोडासा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. 50 धावा करायच्या आहेत, पण चैतन्याचा बघा खेळ, कोणीतरी एक प्रतिनिधी यावेळेस, ओ हो हो हो, चैतन्य चैतन्य आणि मनाला चैतन्य निर्माण करणारी ही फलंदाजी आहे. का या खेळाडूला रायझिंग स्टार म्हटलं जातं. क्रिकेट मधल्या सगळ्याच खेळातला हा एक वेगळा ओळख छाप करणारा खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटची रायगड प्रीमियर लीग झाली, त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज. लेदर बॉल क्रिकेटची उरण प्रीमियर लीग झाली, त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटची उरण प्रीमियर लीग झाली. अगदी एका गुणानं त्याला त्या ठिकाणी माघारी राहावं लागलं. खरं तर तो हकदार होता, पण कुठेतरी काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे चैतन्य माघारी राहिला. इतकं सोपं नाहीये. पुढचा बॉल, यावेळेस चैतन्याच्या बॅटमधून डिफाईन लेगला टार्गेट केलं जाईल. इथे मात्र पुल केलाय, पुल अँड सक्सेसफुल. आणखी 6 धावा धाव फलकामध्ये जोडल्या जातील. 30 धावा. काय केलंय या खेळाडूनं. जिथे उस्मान सारखा खेळाडू आहे, जिथे योगेश पवार सारखा खेळाडू आहे, अनुभवाची कमी नाही आहे, पण यंग टॅलेंट मात्र इथे अजहर पटेल. यावेळेस चांगला फटका, चांगला तडाखा दिलाय. यावेळेस चैतन्याच्या बॅटमधून येणार अशा गोलंदाजीची सवय झाली आहे. जो खेळाडू लेदर क्रिकेटवर पूल मारतो ना, त्याला रबर बॉल मध्ये आणि टेनिस बॉल मध्ये थोडस सोपं समीकरण होतं. अशा खेळाडूला तुम्ही बाउन्स करू शकत. आयुष्यामध्ये खचून जातात. तुम्ही मैदानामध्ये हरलात तर जिंकू शकता, पण मनातून खचलात तर जिंकू शकत नाही. हे साध्य समीकरण आहे विजयाचं. यावेळी फुल टॉस बॉल, डीप मिड विकेट. ओ हो हो, बिग 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 सिक्सर आलाय. मोठा तडाखा दिलाय. केवळ एका धावेची गरज आहे. आता मात्र खांदे गळाले, कारण समीकरण संपुष्टात आलंय. चैतन्यानं मन जिंकली, चैतन्यानं फलंदाजी जिंकली आणि चैतन्य सामना जिंकण्याच्या दिशेनं पाऊल टाकतो. पुढचा बॉल, रिव्हर्स स्वीप. ओ हो हो हो, बिग 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 सिक्सर. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. काय फिनिश केलंय सामन्याला. कुणाच्याही मनामध्ये संदेह नसावा की या सामन्याचा सामनावीर कोण असेल. तोच असेल ज्यानं या ठिकाणी आपल्या बॅट मधून तब्बल 48 धावा कुठून काढल्या. 13 चेंडू 48 धावा.